श्री गुरुदेव दत्त मित्रांनो नमस्कार. मी आज आलो आहे पुण्यातील एका सिद्धस्थानी म्हणजे हजरत बाबाजान यांच्या समाधी दर्शनाला. हजरत बाबाजान म्हणजे पुण्यातील एक थोर संत. पुण्यातील कॅम्प भागामध्ये हजरत बाबाजान चौक म्हणून एक स्थान आहे आणि मूळ रस्त्यावरतीच हजरत बाबाजान यांचा दर्गा आपल्याला बघायला मिळतो. आपण जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा अतिशय प्रसन्न, अतिशय पवित्र आणि अतिशय सुंदर अशी हजरत बाबाजान यांची समाधी आपल्याला बघायला मिळते. आपण बघू शकतो ही आहे हजरत बाबाजान यांची समाधी. बाबाजान यांचा अधिकार एवढा थोर होता की पुण्याचे धनकवडीचे सद्गुरू शंकर महाराज, त्यानंतर सद्गुरू श्री माळी महाराज, त्यानंतर रामानंद बिडकर महाराज, तसेच अवतार मेहर बाबा हे सगळे त्यांना भेटायला इथे येत असत. व्हिडिओमध्ये आपल्याला जे दिसत आहे ते आहे निंबवृक्षाचं खोड आणि याच निंबाच्या झाडाखाली हजरत बाबाजान अखंडपणे बसून असत. त्या कुठेही जात नसत. सद्गुरू शंकर महाराज याच निंबवृक्षाखाली हजरत बाबाजान यांना अनेक वेळा भेटून गेले होते. तसेच अवतार मेहर बाबांवरती याच निंबवृक्षाखाली हजरत बाबाजान यांनी कृपा केली होती. असे हे पुण्यातील कॅम्पमधील हजरत बाबाजान यांचे समाधीस्थान म्हणजे पुण्यातील एक ऊर्जा केंद्र आहे, एक सिद्धस्थान आहे. प्रत्येक साधकाने इथे येऊन नतमस्तक व्हायला पाहिजेत. हजरत बाबाजान यांनी देह ठेवताना सांगितलं होतं की शुक्रवारी इथे जो कोणी दर्शन करेल त्याच्यावरती मी विशेष कृपा करेल आणि आजही त्या कृपेची अनुभूती अनेक साधक घेतात. तर असे हे सिद्धस्थान आपण नक्की बघा. इथेच थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.